निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोपाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खंडन. निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर केला जातो असा विरोधकांचा आरोप होतो. पण ईश्वरपूरची नगर परिषद तुम्ही जिंकलीच ना. आम्ही जिल्ह्यात जिंकलो, पण ईश्वरपूरमध्ये हरलेलो आहोत. हा आमचा मोठा पराभव आहे. सत्तेचा गैरवापर केला असता तर सत्तेचे सर्व गैरवापर पहिले तिथे केले असे. सुप्रिया सुळे यांनी तर लोकसभेमध्ये त्या सतत निवडून येत असल्याचं मान्य केलंय. ईव्हीएममध्ये गडबड असते तर मीही हरले असते असं सांगितलं होतं. ईव्हीएममध्ये गडबड नसते, मत चोरी नसते, प्रत्येकजण आपापल्या मेरिटवर जायचं असतं. सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या विरोधकांच्या टीकेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील वक्तव्याचा आधार घेत निवडणुकात सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. असं आहे की सत्तेचा गैरवापर करतो आम्ही याचा आरोप करता नाही. ईश्वरपूर जिंकलीच ना तुम्ही, मग करायचं तर तिथे पहिलं गेलं असतं. कारण मी हे मानतो की बा आम्ही जिल्ह्यामध्ये जिंकलो पण ईश्वरपूर हरलो, हा आमचा मोठा पराभव आहे. पहिले तर सगळे सत्तेचे गैरप्रकार तिथे गेले असते. त्यामुळे विरोधकांचं काय झालंय की स्वतः निवडून आलं. सुप्रिया ताईंनी तर लोकसभेमध्ये मान्य केलं की मी सतत निवडून येते. जर ईव्हीएम मध्ये गडबड असेल का पवारांची लेख म्हणून तिकडे आम्ही दुर्लक्ष करतो, ईव्हीएम मध्ये गडबड असेल तर मी पण हरले असते. हे त्यांनी ईव्हीएम मध्ये काही गडबड नसती, मतचोरी नावाचं काही नसतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या मेरिटवर जायचं असतं. पण आता एक मोदीजींबद्दल आणि देवेंद्रजींबद्दल इतका विश्वास निर्माण झाला की हे म्हणतं म्हणजे मोदीजी ज्याची पायाभरणी करतात तो प्रोजेक्टच्या उद्घाटनाला पण जातात. त्याच्या आधी काय होतं की पायाभरणी घोषणा, प्रोजेक्टचा काही पत्ता नाही. किती मेट्रो पासून प्रोजेक्ट, अटल सेतू पासून प्रोजेक्ट की ज्याची पायाभरणी पण मोदीजींनी केली, पायाभरणी पण देवेंद्रजींनी केली, उद्घाटन पण त्यांनी केलं. मग लोकांना विश्वास होता काय देश बदलत चालला. मग मतदान लोक करतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.